पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा पात्र तया कविता महापुण्य राशी नमस्कार साष्टांग सद्गुरु ज्ञानेश्वरासी ज्ञानेश्वर महाराज की जय. छान. अजून कुणाला काही म्हणायचे? कुणाला पहिल्यांपैकी कुणाला म्हणायचं असेल काही तर म्हणा. नमोऽनन्ताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी. अमृतानुभवाची जेवढी ओवी आहे तेवढीच म्हणते आज पण आता. ज्ञानेशोनुभवामृतं ज्ञानेशोनुभवामृतं व्यरचयत् ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वरत्वं कृती. अद्वैतं यो मतमनुस्मरन् चिद्विलासं प्रभाषे. बाल्ये येन व्यरचि मधुरा प्राकृते ज्ञानदेवी. अल्पा मूर्तिः परमधवला यस्य कीर्तिर्विशाला. ज्ञानेशोऽसौ जगति जयतात् भारतज्ञानदीपः. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. काल आपण चौथी ओवी घेतलेली होती. आता खूप दिवस पुनरावृत्ती केलेली होती. आता आपण चौथ्या ओवीकडे वळूया. पुस्तकं बहुतेकांकडे असावीत असं वाटते. यदेकं कैसी चतुर कैसी स्वसुरवा स्वसुखाची आळुकी. पाचवी ओवी बघा. कैसी स्वसुखाची आळुकी जे दोन पण मिळून एकी. तोच धागा सगळीकडे ठेवलेला आहे. छान बघा, लक्षात ठेवा. जे दोन पण मिळून एकी नदे तीच कौतुकी. एक पण फुटो नेदी तीच कौतुकी. नेदी तीच कौतुकी. तीच आहे ना. प्रत्येक शब्द ह्याच्यात वेगवेगळे आहेत. नाही असू दे, इथे बघते ना. नेदे तिचं असं आहे काहींनी पुस्तकात आणि काहींच्या ह्याच्यात. कुठे पुस्तक नाही, ते जे ह्यांचं होतं ना मोठं, त्यांच्यात थोडे पाडवे राहते. अजून यांच्यातलं नेदिती म्हणले. नेदिती मा कौतुकी एक पण फुटो. कैसी स्वसुखाची आळुकी जे दोन्ही पणे भिडोनी एकी.
नेदिती मा कौतुकी एक पण फुटो. त्याचं संस्कृत असं आहे, ते आधी वाचते. कथम स्वसुखलुब्धौ तौ, कथम स्वसुखलुब्धौ तौ, द्वैतभावेन मिलितौ, द्वैतभावेन मिलितौ, कौतुकेनापि नैकत्वं, कौतुकेनापि नैकत्वं, ददतौ स्फुटितं मिथः, ददतौ स्फुटितं मिथः. असं संस्कृत रचना आहे. कैशी म्हणजे कशी, स्वसुखाची आळुकी. आळुकीचा अर्थ थोडा छंद असा घ्यायचा आहे. म्हणजे स्वतःच्या सुखाबद्दल ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत, उद्गार काढतायत की स्वसुख भोगण्याविषयी कसा हा छंद आहे. कैशी आळुकी, आळुकी आपण आळुके पिळुके म्हणतो तो शब्द वेगळा आहे, इथे अळुकी शब्द वापरला आहे त्यांनी. कैशी स्वसुखाची आळुकी, जे एकी दोन्हीपण मिळूनी कवतुकी. आता इथे त्यांनी इकारांत शब्द वापरले, कवतुकी, अळुकी. एकपण फुटो नेदेतीचं म्हणले किंवा नेदितीचं. आता शब्द पाठभेद आहेत काही ठिकाणी. तर ज्ञानेश्वर महाराज ते आश्चर्यानं आता सगळं म्हणतायत. काय म्हणतायत, उद्गार काढतायत की स्वसुखाचा किंवा स्वसुख भोगण्याबाबतचा, स्वसुख भोगण्याकरता प्रकृती रूपानं आपणच काय करताय, आपणापुढे आलेले आहात. एकमेकांपुढे आलेले आहेत. म्हणजे स्वतःचं सुख भोगण्याचा हा छंद कसा आहे, आपणच आपला आनंद घ्यायचा आहे, पण आपल्याबरोबर कोणीतरी आहे असं समजायचं आहे. आता काही लोकांना एकट्याला राहावं लागतं बघा. खूप जण असे राहतात एकटे. आणि आपण जे खूप लोक आहात मोठ्या ह्याच्यामध्ये राहिलेले असतात, संसारामध्ये मोठं घर, एकत्र कुटुंब वगैरे असं ज्यांनी अनुभवलं आहे, त्यांना अशा एकटे राहणाऱ्याची जरा आश्चर्यच वाटतं ना. आपण म्हणतो कसं काय राहता बुवा, तुम्हाला कसं शक्य होतं हे. पण त्यांनी त्यांच्या देहाला, त्यांच्या मनाला, सगळ्याला सवय करून घेतलेली असते. तर तसं ते म्हणतात की स्वसुखाच्या भोगण्यासाठी हा कसा छंद आहे, कैशी आळुकी. आणि ते कसे आहेत, हे खरं तर दोन आपल्याला दिसायला दोन आहेत, जे दोन्ही पण मिळून एकी. पण जे खरं ते दोघं आहेत तरीसुद्धा त्यांच्यामध्ये एकत्व आहे, एकी आहे. आणि नेदितीचं किंवा नेदेतीची कवतुकी. तर हे कळतच नाही आहे. एकमेकांना भोगण्यासाठी स्वतः पुढे आला किंवा आपणच आपल्या पुढे आला, म्हणजे आपल्या मुखसौंदर्याचा उपभोग आपण आरशाच्या योगानं घेतो आणि आपलंच प्रतिबिंब त्यात पाहत असतो. म्हणजे आपल्यापुढे आपणच विषय रूपाने येत असतो. तसा हा जो पुरुष आहे तो आपल्याला दृश्य जगद रूपानं विषय झालेला आहे किंवा प्रकृती रूपानं समोर आलेला आहे. आणि आपलं बिंब आणि आरशातलं बिंब जशी दोन नसतात, दोन्ही मिळून एकच असतं, तसं आपण म्हणतो ना, दर्पणीचे दुसरे भासे. म्हणजे दर्पणात आपणच आपल्याला दुसरे दिसत असतो, पण आपण दोन आहेत का, नाही. तसंच ज्ञानदेवांनी आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितलं होतं, सांगदेव 65, आपलीच सावली असते, ती वेगळी दिसते, पण ती आपण आणि ती सावली वेगळी आहे का, आपणच त्यात सामावलेले आहोत ना. तसं पुरुष आणि प्रकृती ही जरी वेगवेगळी भासली तरी दोन्ही पण मिळून एकी, तरीसुद्धा ते दोन्ही मिळून एकच आहेत. त्यांनी आपल्या या सच्चिदानंद स्वरूप भावात कधीही भेद आणलेला नसतो. पुरुषच प्रकृतीचं रूप आहे, प्रकृतीच पुरुष आहे, म्हणून शिवतीच शक्ती आहे, शक्तीचीच शिव आहे. प्रकृतीच पुरुष आहे, पुरुषच प्रकृती आहे. असं जेव्हा ऐक्य आपल्या लक्षात येईल त्यावेळेला. आणि पुन्हा त्यांनी म्हणलंय नेदेतीचं कौतुकानं सगळं आपण त्याच्याकडं पाहतो. एकपण फुटो, आणि त्यांचं एकपण असं कधीही फुटत नाही किंवा तुटत नाही किंवा कमी होत नाही.
म्हणजे ते वेगळे भासतायत, पण खरे ते वेगळे नाहीत. आता याच्यावर गुलाबराव महाराजांनी 64 नावाची जी टीका लिहिली आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, आधी एकदा पुन्हा अर्थ नाही तर समजून घ्या. की आळुकी म्हणजे प्रेम किंवा आवड किंवा छंद, कौतुकी म्हणजे कौतुकाने. आता शिव आणि शक्ती यांना आपल्या सुखाची इतकी गोडी लागलेली आहे, इतकं प्रेम आहे की इतका छंद आहे की ते शिवशक्ती रूपानं दोनपणात जरी आले तरी त्यांचं दोनपण मिळून एकपणच असतं. ही सोपी भाषा लक्षात ठेवा. आणि त्यांचे दोनपणात त्यांचे मूळचे एकपण हे गमती खातरसुद्धा फुटत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, मी सहज अशी गंमत केली आणि असं तुम्हाला फसवलं. लहान मुलं बघा अशी फसवतात आपल्याला, शेवून डोळे बिळे मिटतात आणि म्हणतात ओळख बरू कोण आहे. तर आपल्याला त्यांच्या स्पर्शाने त्यांच्या आवाजाने कळतं. कधी कधी आपण त्यांना फसवतो, माझ्या नाही लक्षात येत आहे कोण आहे, शेजारचा मुलगा आहे का. मग ते म्हणतात बघ मी तुला कसं काय फसवलं, तू ओळखलंच नाही मला. तसं आता इथे गमतीस खातरसुद्धा त्यांचं एकपण फुटत नाही, ते एकच असतात. आता मी म्हटलं तसं 64मध्ये गुलाबराव महाराज काय म्हणतात, भक्ती सुखाची प्रीती मोठी. आणि त्याच्यामागे भक्ती आहे आणि भक्तीचा अर्थ नेहमी प्रेम घ्यायचं लक्षात. कारण सा प्रेम स्वरूपा भक्ती असं नारदांनी म्हटलेलं आहे, परवाही मी सांगितलं होतं. तर भक्ती म्हणजे एकमेकावर आत्यंतिक प्रेम. तेथ ज्ञानवृत्तीरूप जगजेठी आणि आश्चर्य शेवटी दोनपणच नसे. हा जो जगजेठी आहे हाच ज्ञानवृत्तीरूप झालेला आहे. त्यानं स्वतःला ज्ञान आणि वृत्तीरूप तिथं धारण केलेलं आहे. कारण तो म्हणतो ना, मला अनेक व्हायचं आहे, म्हणून त्यानंही असं रूप धारण केलं. आणि भक्ती सुखाची त्याची प्रीती एवढी मोठी आहे आणि त्याच्यामध्ये आश्चर्य असं आहे की ते दोनपण नाहीच. ते सगळं ऑल इज इक्वल टू वन असं म्हणतात ना, सगळं मिळून एकच आहे. तसं हे सगळं मिळून एकच आहे. शिवशक्तीचं जे दोनपण दिसते, द्वंद्व दिसते, त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात की मुळात परमात्मा एक असला तरी तो शक्तीसहितच आहे. आणि मुळात ती शक्ती सदाकारा सदानंदा संसारोच्छेदकारिणी एक सूतसंहिता आहे, त्याच्यात तिचं असं छान वर्णन केलेलं आहे. अजून एक मी त्याच्याबद्दल एक छान श्लोक मला आत्ता आठवला आहे, तो नंतर सांगते. सदाकारा सदानंदा संसारोच्छेदकारिणी सा शिवा परमा देवी. सा शिवा परमा देवी शिवा भिन्ना शिवंकरी. म्हणजे ही कशी आहे, सदाकारा, त्या शक्तीला सतत आकार असतो. सदानंदा, ती सतत आनंदानं मग्न असते. पण संसारोच्छेदकारिणी, संसाराचा उच्छेद करणारी असते. आणि सा शिवा परमादेवी, तीच शिवा आहे, तीच परमादेवी आहे. श्रेष्ठ, परमचा अर्थ श्रेष्ठ, स्त्रीलिंगी विशेषण म्हणून परमा लावलं. आपण जर देव असेल तर परमदेव किंवा परमगुरू असं म्हणतो पुल्लिंगीला, तर इथे परमादेवी म्हटले त्यांनी. आणि शिवभिन्ना शिवंकरी, ती शिवाहून भिन्न वाटते पण शिव करणारी आहे. म्हणजेच ती शिवापेक्षा वेगळी आहे का? ती जर सगळं शिवंकरच करते, पवित्र करते, मंगलकारक करते, तर ती शिवाहून, त्या शिवाभिन्नामध्ये एक समासही असू शकतो, शिवाहून अभिन्न असलेली अशी ती. आता ती कल्याणकारक आहे, शक्ती आहे, शक्ती देवी आहे आणि ती सगळ्यांपेक्षा अभिन्न आहे, म्हणजे ती भिन्न नाही. आता शिवशक्ती मिळूनच शिव आहे. प्रेम हेच तिचं स्वरूप आहे. कोणतरी आज सकाळी मला एक ताई म्हणाल्या की हे जरा जड आहे ना हो. आता म्हणलं तर जड आहे, पण खरं म्हणजे आपण जर त्याच्याकडे एकरूपानं पाहिलं तर हे जड काही नाही. आणि प्रेम हे तिचं स्वरूप आहे, ते शक्तीचं. आणि शिवाला जे स्वात्मप्रेम आहे, आपलं प्रेम हे आपल्यावर करतो की नाही. आपण म्हणतो ना माझं इतकं माझ्यावर प्रेम आहे, तसं दुसऱ्यालाही म्हणतो ना आपण माझं एवढं तुझ्यावर प्रेम आहे. तर ते प्रेम जे आहे ना त्याच्यामध्ये ऐक्य आहे. आणि स्वतःच वरचं प्रेम म्हणजेच ते देवीचं प्रेम आहे, म्हणजेच देवीन तो भिन्न नाहीच आहे.
आणि ते प्रेम इतकं अवीट आहे की ते कधीही विटत नाही. आपल्याला एखादा पदार्थ खाल्ला आणि रोज रोज जर तो कोणी दिला तर तो जरी आवडीचा पदार्थ असला तरी पुन्हा त्याच्याकडे तोंडे फिरकून बघणार नाही कोणी, अगदी बघतच नाही. ते आमचे महाराज नाही म्हणतात गुलाबजाम. आता गुलाबजाम ज्याला आवडतो तो पहिल्यांदा 1 खाईल, 2 खाईल, 4 खाईल, 10 खाईल, आता कुणी 25पर्यंतही खातात. पण असे जर रोजच गुलाबजाम ताटात फक्त वाढले तर जेवण जाईल का हो? म्हणजे त्याची गोडी वीट येणारी असते. पण ही जी गोडी आहे ना, त्यांचं जे प्रेम आहे ना, ते कधीही वीट येणारं नाही, म्हणून त्याला अवीट शब्द वापरले. त्याचा कंटाळा येतच नाही. त्या डॉक्टर V. कुलकर्णी म्हणून त्यांनी पण सोप्या शब्दात असं समजावून दिलेलं आहे. ते असं म्हणतात की स्वरूपानंद म्हणजे आपल्याच ठिकाणचा जो आनंद आहे त्या आनंदाची आवड इतकी असते की शिवशक्ती दोघं मिळून एकच असतात. दोघंही आत्मसुखातच रमलेले असतात. त्यांना सुखासाठी स्वतःखेरीज इतर काही लागतच नाही. कालच बघा कोणीतरी सांगितलं की आधी आपण एकटे असतो, मग लग्न केलं, मग आता आपल्याला काय लागतं तर घरातल्या एक एक वस्तू वाढवाव्या लागतात. कारण आपण म्हणतो अहो आमच्या घरात काहीच नाही हो, चला आणायला. पहिला पूर्वी रेडिओ असायचा, रेडिओ घेतला, रेडिओनी फक्त भागेना. मग नंतर TV आले, मग ते TV मध्ये LED वगैरे काय काय बरेच प्रकार आहेत मोठाले. हल्ली तर घरामध्ये हे केलेलं असतं, थिएटर केलं असतं. कसलं म्हणतात त्याला, काहीतरी थिएटर म्हणतात ना. तर थिएटरसारखं म्हणजे घराला आता थिएटरची रूप हे आलेली. पण हे जे दोघं आहेत ना, ह्यांना आपल्या सुखासाठी दुसरं काहीच लागत नाही. आता एखादी व्यक्ती अशी असते, आम्हाला नाही काही TVची गरज, आम्हाला नाही त्या, आता तर रेडिओ संपलेच, पण हल्ली मोबाईल आले, मग मोबाईलमध्ये सगळे ॲप असेल. आणि तो एखादा म्हणतो माझ्याकडं प्रत्येक ॲप आहे, मी ते एक ॲप उघडून पाहिल्याशिवाय माझा दिवस जातच नाही. त्या दोघांना काहीच लागत नाही, कुठलंही ॲप नको, कुठला TV नको, कुठलं काही कर म्हणून. काही ना बघा खेळ आवडतात, मग घरामध्ये सुद्धा लोक खेळत बसतात, ठीक आहे, काही बिघडत नाही. पण जर भगवंताची आवड लागली तर आपल्याला ह्या कशाचीही गोडी लागणार नाही. एवढंच नव्हे तर ते सहज गंमत म्हणून सुद्धा स्वतःला फुटू देत नाहीत. आत्ता जसं म्हणलं ना, लहान मुलं गमतीनं फसवतात, हे स्वतःची ताटातूट कधीच करत नाही. आता त्या डॉक्टर मानसी कणेकर म्हणून आहेत, त्या म्हणतात की हा परस्पर मिलनाचा प्रेमरंग त्या दोघांना इतका हवासा वाटतो. हल्लीच्या भाषेत जरा आवडेल अशी भाषा त्यांनी केलेली, ते अप्रूप आहे सगळं म्हणतात. आणि कुठल्याही परिस्थितीत त्या दोन्हीपणांचा एकत्रित एकीला धक्का लावू देत नाही. त्यांची अतूट आहे. असं बघा, एखादं काहीतरी अशा वस्तू असतात की अशा पक्क्या मिटलेल्या असतात, ते बाजूला करूच शकत नाही. तसे हे शिवशक्ती आहेत की त्यांना तुम्ही कशानेही तोडू शकणार नाही, काहीही विलग करायला काहीच उपयोगी पडणार नाही. म्हणजे एखाद्या, आता म्हणून लोक म्हणतात धोंडा घेतो आणि मारतो एखाद्या गोष्टीवर, फुटत नसेल नाही का. फळं वगैरे असतात, काही वेळेला जर नारळ फोडणं हा सुद्धा एक कौशल्याचा भाग असतो. मग किती प्रयोग केले जातात त्याच्यावर. पण ह्या वस्तूंसाठी आपल्याला हे सगळं करावं लागतं. पण शिवशक्तीची एकी किंवा शिवशक्तीचं प्रेम हे बाजूला होऊच शकत नाही, अशी त्यांची उत्कटता आहे. इतकं उत्कट प्रेम आहे की ते एकमेकांपासून दूर होऊ शकत नाहीत आणि ते दोन होऊच शकत नाहीत, ते एकच असतात. अखंड, ज्याला आपण म्हणतात ना, अखंड भारत पाहिजे असं आपण म्हणतो की भारतामध्ये खंड पडता कामा नयेत. पूर्वीच्या काळी तो प्रयत्न होता, आटापिटा होता स्वातंत्र्यापूर्वी, आणि नंतर मग ते सगळं फाळणी झाली, सगळे भाग झाले. आता जोडणं पुन्हा किती अवघड होते हे आपण पाहतोय रोज. तर गिरवाण अनुभवामृतामध्ये मगाशी पाहिलं आपण, कथम स्वसुख लुब्धौ तौ द्वैतभावेन मिलितौ. ते अजिबात द्वैतभावानं जरी एकत्रित आलेले असले तरी कौतुकेनापि नैकत्वं ददतौ स्फुटितौ मिथा. कौतुकानं सुद्धा, गंमत म्हणून सुद्धा ते एकमेकापासून फुटत नाही.
काही मुलांची, काही लोकांची, आपले पूर्वीचे काही बघा देश सेवक म्हणू किंवा हे, त्यांची मैत्री इतकी होती की शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकाला सोडून राहत नाहीत. अशी मैत्री असं पाहिजे आहे. आता आपल्याला ह्या दोन्हींच्या ऐक्यातनं एवढंच घ्यायचं की घराघरातून वेगवेगळी नाती असतील तरी तीसुद्धा अशी एकत्रित ठेवायची. काही झालं लोकांना एवढंसं काय म्हणतात ना, एवढीशी ठिणगी पडली की सगळं जळून जातं, तसं नाही करायला पाहिजे. ह्या दोघांच्या ऐक्यातनं एवढंच आपल्याला शिकायचं की अडचणी येतात, संकट येतात, काहीतरी येतातही, बिनसायला निमित्त होतात, कोणीतरी बाहेरची व्यक्ती एखादी निमित्त होते, पण आपण जे आपली ऐक्य आहे, आपली जी नाती आहे ती कधीही तोडायची नाही. आणि विशेषतः भगवंताच्या बद्दल तर लोक म्हणतात, आता बघा कुणी काल परवा पाहिलं, आम्ही फक्त दत्ताची आराधना करू. ठीक आहे ना. काही म्हणतात हो दत्ताची बायकांनी नसते करायची. मग मला कोणतरी विचारतं ते वाचायचं का हो, ते अमकं करायचं का हो. भगवंताची आपण उपासना करण्यासाठी आपलं मन शुद्ध पाहिजे. कोण काय सांगतं, कोण काय सांगतं त्याचा अजिबात विचार करायचा नाही. कारण सर्व देव नमस्कार हा केशवम प्रति गच्छति हे तर आपण श्लोक म्हणतोच. कुठल्याही भक्तिभावानं, प्रेमानं देवाची स्तुती, त्याचं चिंतन, त्याचं मनन किंवा सतत ध्यान करणं, सतत तोच विचार करणं, डोक्यामध्ये दुसरा विषयच आणायचा नाही. म्हणून अमृतानुभवात आपले स्वरूपानंद काय म्हणतात बघा, कैसे त्यांची ऐकली की आपल्या डोक्यातली सगळी काय म्हणून शंका असेल, अडचण असेल, मनात काही प्रश्न उभे राहिले असतील ते सगळे जातात. कैसे एकमेका आवडे स्वसौख्य, स्वसौख्य स्वतःबद्दलचं सौख्य, नामोडिता ऐक्य कौतुकेही, शिवशक्ती रूपे दाखवणी द्वैत. पण दाखवण्यासाठी हे द्वैत आहे. भोगिती एकांत आवडीने, परस्पर प्रीती रहावे अभंग, न भावा वियोग म्हणूनिया. का राहायचं अभंग? अभंग तुकारामांचे अभंग, ज्ञानदेवांचे अभंग, सगळ्या नामदेवांचे, एकनाथांचे, सगळ्यांच्या अभंग गाथा व मुक्ताबाईंनी किती सुंदर रचलेले. ते कधीही भंग पावत नाहीत, कारण त्याच्यामध्ये एवढं सगळं तत्त्व भरलेलं आहे की तुम्ही कुठलाही एक अभंग जरी म्हटलात तरी आपलं मन त्याच्यामध्ये रमून जातं. तसं परस्पर प्रीती रहावे अभंग, न व्हावा वियोग म्हणूनिया. काय द्यावं? फक्त प्रेम द्यावं. सगळ्यांशी प्रेमाने बोलावं. सगळ्यांवर जितकं तुम्ही खायला देऊ नका, प्यायला देऊ नका, आदरातिथ्य करू नका, फक्त प्रेमाने बोला. म्हणून प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यंती जंतवाहा म्हणले, म्हणजे प्राणी. मानवाहा, मी तर मानवाहा म्हणते कारण लोकांना बाकी जंतूंबद्दल, प्राण्यांबद्दल सोडून द्या. निदान एकमेकांनी, मनुष्यांनी तरी मनुष्यांवर प्रेम करायला पाहिजे. म्हणून प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यंती मानवाः, तस्मात् तदेव वक्तव्यम वचने का दरिद्रता. बोलायला काही पैसे लागतात का हो? जसं नाम घ्यायला पैसे लागत नाही तसं छान बोलायला काही पैसे लागतात का? पण लोकांना असं वाटतं मी पण मला टिकवायचं असतं, त्यामुळे दुसरे माझ्या पुढे यक्कश्चित आहेत असं न मानता ते जसं एकत्व आपण टिकवायचे गोड बोलून, तसं इथं म्हणलेलं आहे की न व्हावा वियोग म्हणूनिया. कधीही आमचा वियोग होऊ नाही म्हणून आमची ही प्रीती अभंग राहू देत. ब्रह्मांडा एवढे जरी व्याली बाळ. आजच ते ज्ञानदेवीत इतकं छान सांगितलेलं आहे की किती ब्रह्मांड व्याली. व्याली हा शब्द वापरतात ज्ञानदेवांना, ते फार आवडतं. विये म्हणतात ते, विये म्हणजे व्याली किंवा जन्माला घातली. ब्रह्मांड गोलक एकच आहे का? ब्रह्मांड नाही, अशी हजारो आहेत, अगणित आहेत. नांदती केवळ एकत्वेती. पण त्यांनी ही एवढी सगळी निर्माण केली असली तरी ती सगळी एकत्र नांदावी अशी त्यांची इच्छा आहे, म्हणजे ती एकच आहेत. भासविती जग तरी तोही चांग, स्वस्वरूपाचा भोग स्वरूपासी. म्हणून स्वतःचा भोग स्वरूपाशीच आपण लीन व्हायचे, स्वरूपाशीच एकरूप व्हायचे. स्वरूपेचं घेती स्वस्वरूपेचं घेती,
स्वरूपाचा भोग काय होई भंग एकत्वाचा. साध्या व्यवहाराच्या भाषेत जर बोलायचं झालं, मला जर कोणी दुखवलं तर मला जसं दुःख होतं, तसं मी जर दुसऱ्याला दुखवलं तर त्याला जे दुःख होईल ते मला समजलं पाहिजे. म्हणून लोक म्हणतात, तुम्ही माझ्या जागी कल्पना करा आणि मला जे काही फेस करावं लागते, मला जे काही अनुभवावं लागते, ते तुम्हाला जर अनुभवायला आलं तर तुम्हाला कसं वाटेल. आणि असे बरेच प्रसंग असतात आयुष्यामध्ये. तसंच इथं ते म्हणत आहेत की स्वरूपेचं घेता स्वरूपाचा भोग काय होई भंग एकत्वाचा. नेहमी जर आपण दुसऱ्याचं दुःखाशी जर एकरूप झालो तर आपल्याला त्याचं दुःख कळतं, तर आपण त्याच्याशी खऱ्या अर्थानं एकरूप होतो. नाही तर आपल्याकडे मराठीत म्हणी भरपूर आहेत, परदुःख शीतल गवाई शीतल. दुसऱ्याला एवढं मोठं दुखणं झालेलं असलं तरी आपण आपल्या एवढ्याशी कणभर काहीतरी मला दुखतंय, काहीतरी थोडंसं झालंय, त्याचंच आपण एवढं मोठं भांडवल करत असतो. तर तसं न करता ही जी शिवशक्ती एकरूपता आपली भंग होऊ देत नाही, एवढा एक फक्त धागा या अमृतानुभवमध्ये सतत सतत आपल्यावर, ज्याला हॅमरिंग म्हणतात, तसं पुन्हा पुन्हा पटवून देत आहेत. आता ते माधव कोंडावार म्हणून आहेत, दोम कोंडावार, मोठे गृहस्थ आहेत, मोठे अभ्यासक आहेत. आणि त्यांनी सांगितले की ह्या ज्या देवता आहेत त्या स्वतःचं सुख किंवा स्वरूपानंद भोगण्याची त्यांना एवढी आवड आहे की तो स्वरूपानंदाच्या अनुभवात खंडच पडू देत नाही. काही जण म्हणतात, नाही तुम्ही काही प्रयत्न करा, आमचं तुटणार नाही. आणि मग द्वैताच्या आविर्भावात किंवा साक्षी भावानं सुद्धा भोगता भोग्य अनुभवाताना आनंदच घ्यायचा. या अनुभवात देव आणि देवी यांचा ब्रह्माशी असलेला एकपणा. आता पुन्हा आपण कधी कधी विसरतो, आपल्याला असं वाटतं देवदेवी वेगळी आणि ब्रह्म किंवा परब्रह्म वेगळं. नाही, तेही सगळं ऐक्यच आहे त्यांचं. आणि ते ऐक्य कौतुकानंही बिघडत नाही, कौतुकानंही बिघडत नाही. अखंड त्यांचं प्रेम, अखंड ऐक्य निरंतर राहतं. आणि मगाशी म्हटलं तसं कौमुदी नावाची जी टीका आहे त्याच्यामध्ये सांगतायत की ज्ञानदेवांनी हे जे श्लोक रचले त्याच्यातून मंगलाचरण केलेलं आहे. मंगल का केलं जातं? मंगलाचरण एवढ्यासाठी केलं जातं की आपण जो काही उपक्रम घेतला आहे, मग ग्रंथलिखाण असेल किंवा एखादा प्रोजेक्ट असेल, प्रकल्प असेल, त्याच्या आधी किंवा लग्न, कुठलाही समारंभ, अगदी छोटीशी पूजा जरी असेल तरी पहिलंच गणपतीला म्हटलंच जातं की नाही, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता प्रत्येकच ग्रंथाच्या आधी हा श्लोक म्हणणार नाही, म्हणून वेगळ्या पद्धतीनं ज्ञानदेवांनी हे मंगलाचरण केलेलं आहे या 5व्या श्लोकामध्ये किंवा 5व्या ओबीमध्ये. तर मला आज कोणतरी म्हणालं की त्यांच्या पुस्तकामध्ये पहिले 5 श्लोक नाहीच आहेत, फक्त एकदम ओव्यांनीच सुरुवात आहे. तर असं जर कुणाचं असेल तर त्यांनी कळवा, आपण त्यांना ते पहिले 5 श्लोक पाठवून देऊ. असं हे आहे. आणि म्हणून आपण फक्त एकत्व म्हणून एकी हेच बळ. पांडव 5च होते पण त्यांच्यामध्ये एकी होती. त्यांनी कधीही आपल्याला एकमेकाला भिन्नता मानली नाही आणि त्यामुळे ते विजयी झाले. मगाशी मी कुठलं तरी म्हणत होते, तो श्लोक मला सांगायचा होता पण तो आता गेला होता. आता आपण इथेच थांबूया. 6वी ओवी उद्याच घेऊया. तुम्हाला जर आत्ता खरं काहींना लगेच विचारायचं असतं आणि मग संकोच करतात तर तसं करू नका. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला
लोकविश्रुतं लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम. कुणाला तरी ही पण प्रार्थना येत होती, उद्यापासून एकेकाला म्हणायची असेल तर आपण संधी देऊया. सुरुवातीची प्रार्थना ज्यांना वेगवेगळी येत असेल त्यांनी म्हणा. आणि ग्रुप वरती पाठवून द्या. हो चालेल, हो चालेल. आणि आरती तर सगळ्यांना येते ना, आरती तर सगळ्यांची पाठच असते. म्हणा आरती कुणाला म्हणायची असेल तर म्हणा. एक मिनिट मी म्हणू का? हो म्हणा ना. एक मिनिट. पण माझ्या पुस्तकामध्ये ना 3च कडवी आहेत. हा ठीक आहे म्हणा. हा. महाकैवल्यतेजा सेविते साधू संत मनुवेधीला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जोगी इत नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेजा सेविते साधू संत मनुवेधीला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मति केले राम या जटातनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधीला माझा आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय.